सर्वांना या ठिकाणी नमस्कार. पहा, इयत्ता सातवीची या ठिकाणी संकलित मूल्यमापन 2 म्हणजे वार्षिक परीक्षा सामान्य विज्ञान विषयाचा हा जो 50 मार्काचा पेपर आहे, त्या पेपरचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारची जी प्रश्नपत्रिका आहे ती तुम्हाला सामान्य विज्ञान विषयाची असणार आहे. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाठ करायचे आहेत. चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी इयत्ता 7वी सामान्य विज्ञान विषयाची कशा प्रकारे प्रश्नपत्रिका असणार आहे ती आपण थोडक्यात पाहूया. पहा, प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा, तारकासमूह म्हणजे काय? तर तारकासमूह म्हणजे काय? तर खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या तारांच्या गटाला तारकासमूह असे म्हणतात. काय? खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणते चुंबकीय ध्रुव एकमेकाकडे आकर्षित होतात? तर विजातीय चुंबकीय ध्रुव एकमेकाकडे आकर्षले जातात. त्यानंतर ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते? तर ध्वनीच्या कंपनाचा आयाम तसेच वारंवारिता व अंतर यावर ध्वनीची तीव्रता अवलंबून असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जीवाश्म इंधने म्हणजे काय? खूप वर्षापूर्वी प्रचंड दाब व पृथ्वीच्या पोटातील उष्णता यामुळे गाडल्या गेलेल्या सजीवांचे रूपांतर इंधनात झाले, त्यास जीवाश्म इंधने म्हणतात. त्यानंतर ब आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. साबण हा टिंबटिंब या व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे. साबण हा तेलाम्ल व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे. पचनाची क्रिया टिंबटिंब पासून सुरू होते, तर पचनाची क्रिया मुख पासून सुरू होते. त्यानंतर तिसरा आहे, वनस्पती पेशीमधील हरितलवके टिंबटिंबमुळे प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात. पहा, वनस्पती पेशीमधील हरितलवकामुळे प्रकाश संश्लेषणाचे कार्य होते. पहा, म्हणजे हरितलवके हे या रिकाम्या जागेचं उत्तर होतं. काही द्रव्य 2 किंवा अधिक पदार्थाची बनलेले असतात, त्यांना टिंबटिंब म्हणतात, त्यांना मिश्रण असं म्हणतात. ध्वनी पातळी ही टिंबटिंब या एककात मोजतात, तर ध्वनी पातळी ही डिसिबल या एककात मोजतात. त्यानंतर क आहे, मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहा व तक्ता पूर्ण करा. गुण आहेत 4. पहा, हायड्रोजनची म्हणजे गुण 4 आहेत आणि फक्त 4 जरी मूलद्रव्याच्या संज्ञा लिहिल्या तरी 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत. या ठिकाणी 6 दिलेले आहेत. हायड्रोजनची संज्ञा H, कॅल्शियमची Ca, सोडियमची Na, मॅग्नेशियमची Mg, फॉस्फरसची P आणि कार्बनची C अशा पद्धतीने या मूलद्रव्याच्या संज्ञा या ठिकाणी आपल्याला लिहायच्या होत्या. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, 2 नावे लिहा. स्नायूचे मुख्य प्रकार. पहा, आता स्नायूचे मुख्य प्रकार मृदू स्नायू असेल, हृदयाचे स्नायू, अस्थिस्नायू असे स्नायूचे प्रकार आहेत. त्यानंतर टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. पहा, कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट ही टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यानंतर औषधी वनस्पती. पहा, आता औषधी वनस्पती कोणत्या येतात? 2च नावे लिहायची, पण या ठिकाणी मी 4 लिहिलेत. पहा, तुळस, कोरफड, अडुळसा, हिरडा. त्यानंतर पावसाळी नक्षत्र यांची देखील 2च नावं लिहायची. पहा, मघा, हस्त, चित्रा आणि स्वाती ही पावसाळी नक्षत्र आहेत. त्यानंतर योग्य जोडे जुळवा. या ठिकाणी गुण आहेत 4. पहा, आता स्टेनलेस स्टील हे काय आहे? संमिश्र आहे. चांदी काय आहे? तर चांदी धातू आहे. मीठ काय आहे? तर संयुग आहे. कोळसा काय आहे? मूलद्रव्य आहेत. त्यानंतर सागरी खनिज संपत्ती व उपयोग. गुण आहेत 4. पहा, आता सागरी खनिज संपत्ती कोणत्या? तर थोरियमचा काय उपयोग होतो? अणुनिर्मितीमध्ये होतो. त्यानंतर मॅग्नेशियमचा उपयोग कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये केला जातो. त्यानंतर पोटॅशियमचा उपयोग साबण, काच व खत निर्मितीमध्ये होतो. त्यानंतर सोडियमचा उपयोग कापड व कागद निर्मितीमध्ये होतो. अशा पद्धतीचे हे खनिज संपत्ती व त्याचे उपयोग आपल्याला लिहायचे होते. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, कारणे लिहा. फक्त 5 घराघरामध्ये शीत कपाटाचा वापर करतात. याचं उत्तर आहे पहा, कारण थंड तापमानात सूक्ष्मजीव वाढत नाहीत. शीत कपाटात बरेच कमी तापमान असल्याने तेथे सूक्ष्मजीव वाढत नाहीत, म्हणून अन्नपदार्थ टिकण्यासाठी घराघरात शीत कपाट वापरतात. अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू असे म्हणतात, कारण हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत. ते मृदू प्रकारचे असून त्याचे कार्य अविरतपणे चालू असते, म्हणून हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्याच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. पहा, त्याचं उत्तर आहे, कारण की जर मुदतीची तारीख संपलेली असेल आणि असे पदार्थ आपण जर खाल्ले तर आपल्या आरोग्याला धोका ठरू शकतो, म्हणून हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्याच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी लागते. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही. उत्तर आहे पहा, कठीण पाण्यात खूप मोठ्या प्रमाणात क्षार असतात,
त्यामुळे साबणाचा फेस न होता साका तयार होतो, त्यामुळे साबणाचे गुणधर्म नष्ट होतात, म्हणून कठीण साबणात साबणाचा उपयोग होत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. पहा आता त्याचं उत्तर काय आहे, तर सूर्यग्रहणाच्या वेळी अतिनील किरणे पृथ्वीवर येत असतात. जर ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर ही अतिनील किरणे या ठिकाणी थेट डोळ्यात शिरून दृष्टीचे नुकसान होऊ शकते, दृष्टीचं नुकसान करू शकतात, म्हणून या ठिकाणी उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला हाक मारली तर त्याला ऐकू येणार नाही. त्याचं उत्तर आहे कारण की ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरण नसल्याने सोबतच्या मित्राला हाक ऐकू येणार नाही. त्यानंतर पुढीलपैकी एक आकृती काढा. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण. या ठिकाणी सूर्यग्रहणाची आकृती काढलेली आहे. या ठिकाणी सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्यानंतर सूर्यग्रहण होतं आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की सूर्यग्रहण हे कधी होतं, अमावस्याला होत असतं. पहा त्यानंतर जरा डोके चालवा. अशा पद्धतीची सूर्यग्रहणाची आकृती काढायची आहे. त्यानंतर जरा डोके चालवा. जंगलतोडीचे दुष्परिणाम, काय दुष्परिणाम होतात पहा. जंगलतोडीमुळे काय होतं तर मृदेची धूप होते, पर्जन्य अनियमितता अशा हानिकारक बदलाने पृथ्वीचा नाश होईल, त्याचबरोबर जैवविविधता संपुष्टात येईल, तापमानात वाढ होईल. अशा पद्धतीचे जंगलतोडीचे दुष्परिणाम आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी कोणत्या पदार्थाचा वापर करत असे तर त्याचं उत्तर आहे पहा, दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी बाभळीची साल, कडुलिंबाची काडी, कोळशाची पूड, राख, मंजन, मीठ, डाळिंबाची साल असे पदार्थ वापरले जात. त्यानंतर 3रा प्रश्न आहे, हवेमध्ये असणारी मूलद्रव्ये कोणती तर हवेमध्ये कोणकोणती मूलद्रव्ये आहेत तर ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन इत्यादी मूलद्रव्ये हवेमध्ये आहेत. त्यानंतर प्रश्न 4था आहे, खाली दिलेले बदल कोणत्या प्रकारात मोडतात. पहा आता दुधाचे दही होणे हा नैसर्गिक बदल आहे. त्यानंतर स्प्रिंग ताणणे हा परिवर्तनीय बदल किंवा भौतिक बदल देखील आपण म्हणू शकतो. फटाका फुटणे रासायनिक बदल, भूकंप होणे भौतिक किंवा रासायनिक बदल. अशा पद्धतीचे बदल आपल्याला या ठिकाणी लिहायचे होते पहा. त्यानंतर पुढे आहे माहिती लिहा. चुंबकीय क्षेत्र. फक्त एक माहिती या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला 2 गुण देण्यात आले होते. पहा चुंबकीय क्षेत्र. तर चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय, चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्या भागात चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. चुंबकाचा चुंबकीय गुणधर्म काही अंतरापर्यंत परिणाम करतो. अशा पद्धतीची माहिती चुंबकीय क्षेत्राची आपण लिहिली तर आपल्याला 2 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर दगडी कोळसा. तर दगडी कोळशाची माहिती तर नैसर्गिक घडामोडीमुळे कोट्यावधी वर्षापूर्वी पृथ्वीवरील जंगले जमिनीत गाडली गेली. या जैविक द्रवावर मातीचे थर जमा झाले. वरच्या बाजूने पडणारा दाब आणि पृथ्वीच्या पोटातील उष्णता याचा परिणाम होऊन गाडले गेलेल्या वनस्पतीचे हळूहळू जीवाश्म इंधनात झाले. हाच तो दगडी कोळसा. त्याचा उपयोग औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होतो. अशा पद्धतीने दगडी कोळसा असेल, चुंबकीय क्षेत्र असेल याची माहिती आपल्याला द्यायची आहे. अशा पद्धतीने आपण इयत्ता 7वी या 7वी इयत्तेचा सामान्य विज्ञान विषयाचा संकलित मूल्यमापन 2चा हा जो पेपर आहे तो पेपर त्याचं उत्तरासह स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पहा. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.